गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आम्ही चाललेलो आहोत ट्रिपला. येस, त्याची जोरदार तयारी सुरू आहे. जायला अजून वेळ आहे, पण म्हटलं 4-5 दिवस तर मला बॅकपॅक करायला लागणारच आहेत. आज सकाळीच पसारा करून बसली आहे. म्हटलं जे काही कपडे घेऊन जायचे आहेत ते वॉश करावे आणि इस्त्री करून ठेवावे. तर याच्यामध्ये 2 दिवस तर जातील आणि चौघांची बॅगा भरायच्या म्हटल्यानंतर बराच वेळ लागतो. छोट्या मोठ्या बऱ्याच मला गोष्टीही घेऊन जाव्या लागतात, तर त्याचीही थोडीफार तयारी. आम्ही कुठे जाणार आहोत आणि किती दिवसांसाठी हे थोड्या वेळात सांगतेच. इतक्या लांब जायचं म्हटल्यानंतर फोटो व्हिडिओ काढायचे म्हटल्यानंतर असं वाटतं की रिपीट कपडे नको नाहीत का, त्यामुळे तेच विचार करते आहे मागच्या ट्रिपमध्ये मी कुठले कपडे घातले होते. असो, याच्यामध्ये बराच वेळ जाईल माझा. तर गरम वॉटर केलंय, सर्दी झाली आहे थोडीशी आणि ही एक टॅबलेट जायच्या अगोदर तू नीट म्हणजे हेल्थ तुझी नीट करते का? हा ना. कारण भरपूर फिरायचं आहे, फोटो व्हिडिओ काढायचे आहे. हो ना. येस, आपल्या ट्रिपची डिटेल सांग ना थोडेसे. ट्रिपचे डिटेल्स. येस. ओके, सो आपली ही साऊथ इंडियाची पहिलीच ट्रिप आहे. येस. राईट. तर ह्या ट्रिपमध्ये ना आपण पुण्यातून निघणार आहे. बेंगलोरला आपण लँड करणार आहे, तिथून म्हैसूरला जाणार. पण म्हैसूरमध्ये मला वाटतं 2 दिवस थांबणार आहे. म्हैसूरवरून आपण जाणार आहे उटीला. येस. हां, उटी बघायचं होतं, थंड हवेचं ठिकाण. ऍक्च्युली ना आता उन्हाळा आहे ना, तर आम्ही थोडंसं हे ट्रिप प्लॅन करायच्या अगोदर विचारच करत होतो की बाबा कुठलं असं ठिकाण असेल की हो जिथं ना, आपल्याला जाता उन्हाळ्यात. येईल. मग उत्तरेकडे कुठं जाता येतं का, हिमालयाच्या बाजूला वगैरे. मग दुसरं हे एक ऑप्शन चांगलं दिसलं, मग आम्ही हे चूज. आणि आपल्या वेळेमध्ये बसत पण होतं ना, वेळेमध्ये पण बसते आणि सगळे थंड हवेचे ठिकाण आहे. हो ना. मग म्हैसूरचं पण वेदर चांगलं असतं. आणि म्हैसूरवरून मग 2 दिवस थांबून आम्ही उटीला जाणार आहे. उटीला मला वाटतं 2 दिवस आहे. हो. उटीला 2 दिवस असेल. येस. आणि उटीचं पण जे काही तिथलं साईट सीईंग, जे काही फिरणं वगैरे सगळं होऊन त्याच्यानंतर मग आपण जाणार आहे कोडायकॅनलला. हां, कोडायकॅनलला 2 दिवस आहे. आणि कोडायकॅनलमध्ये मग तिथलं साईट सीईंग फिरून वगैरे मग आपण जाणार आहे कोइंबतूरला. कोइंबतूरला ईशा फाउंडेशनचं जे त्यांचं परिसर आहे त्याला पण भेट देणार आहे. योगा सेंटर. हां, त्यांचं जे मेडिटेशन वगैरे, म्हणजे भरपूर ऐकलंय आपण. ऐकलंय आणि लोक खास महादेव. हो, मस्त. तर आदियोगीचं जे काही आहे ना तिथं, ते पण खूप आपण आम्हाला फोटोमध्ये म्हणजे बघितलं. बघायची खूप इच्छा आहे. हो. म्हणजे भव्य दिव्य अशी ती मूर्ती आहे. हो. आणि मागं असं नेहमी असं म्हणजे हिल्स असतात आणि मूर्ती आणि असं हो ना, ते एक आपल्याला खूप छान वाटत होतं की कसं आश्रम आहे आणि काय ते बघायचं आहे. हो. आणि इतक्या लांब जातोय आणि आम्हाला असं आहे की ही तर एक मोठी ट्रिप आहे 8 दिवसांची. आम्ही एवढी 8 दिवसांची ट्रिप नाही केली, म्हणजे 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस असे केलेत. पण फर्स्ट टाइमच आपण 8 दिवसाची ट्रिप करतोय. चालेल, तर बघू. एक खूप मोठी ट्रिप आहे, खर्च पण भरपूर आहे, पण त्या साईडचं सगळं बघून होईल. म्हणजे 8 दिवसाची ट्रिप आहे, भरपूर प्रवास असला तरी मला वाटतं की एक गोष्ट आपण बघून घेऊ, म्हणजे नेक्स्ट टाइम दुसरीकडे जाता येईल. ओके. थोडं हेक्टिक होईल, मला थोडीशी भीती वाटते, एवढा मोठा प्रवास. बघू, होईल ना. पण असं ट्रिप म्हणजे टूर ग्रुप थ्रू जातो तर मला वाटतं थोडंसं आपलं हेक्टिक कमी होईल. कारण ना आपल्याला हॉटेल बुकिंग वगैरे हे जास्त थोडी धावपळ होणार आपली मुलांबरोबर वगैरे, त्यानंतर बॅग, कपडे, हे सगळं. पण बघूयात कसं कपडे पॅकिंग. चला, 6:30 वाजले आणि आम्ही चाललेलो आहोत शॉपिंगला. आज आहे संडे. नवऱ्याला आग्रह केला की चल शॉपिंगला, म्हणून ट्रिपला जाण्याआधी थोडीफार शॉपिंग करावी आणि सुरुवात तुझ्यापासून. त्याला फारसं शॉपिंग आवडत नाही, पण मी आग्रह करत असते 1-2 ड्रेस तर घे ना, छान वाटतं म्हणून. आणि आज डिनरसुद्धा आम्ही बाहेरच करू. बरेच दिवस झालं बाहेर गेलो नव्हतो डिनरला, तर दोन्ही कामं आज होऊन जातील. आत्ताच ना आपली एक यूट्यूब फॅमिली भेटली होती. खूप छान वाटलं भेटून, बोलून, गप्पा मारून त्यांच्यासोबत. अधूनमधून कोणी ना कोणी भेटत असतं आणि खरंच खूप भारी वाटतं मला. म्हणजे तो दिवस एकदम छान जातो की कोणीतरी आपल्याला ओळखतं, आपल्याशी आपुलकीनं छान बोलतं. नवऱ्याची थोडीफार शॉपिंग झालेली आहे आणि आता डिनर टाईम. कसं आहे? चांगला आहे, टेस्टला भारी आहे. खूप छान आहे मशरूम सूप. अशा पद्धतीने आमचा इथे चीज केक आलेला आहे. पिझ्झा, चीज केक, सूप. अमेझिंग. पहिल्यांदा छान सूप माझ्या लाईफमध्ये.
तर आमची ट्रिप म्हणाल तर पुणे टू बेंगलोर आमचं प्लेन असणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मैसूर, उटी, त्यानंतर कुन्नूर, कोडायकॅनल, कोइंबतूर असे ठिकाणं पाहणार आहोत. म्हणजे कर्नाटका आणि तमिळनाडू. हा मोठा प्रवास असणार आहे. फर्स्ट टाईम जातो, एक्सायटेड तर आहोत, पण एवढ्या प्रवासाची सवय नाही आहे आणि आता इथं गरम होते, तिथं गेल्यानंतर थंडी असणार आहे. मुलांना घेऊन जातो आहे. बघूयात कसा आमचा प्रवास होणार आहे आणि कशी ही ट्रिप होईल. 11 वाजलेत अजून आम्ही इथंच आहे. आज इतकी गर्दी होती काय सांगू. येताना सुद्धा आम्ही अर्धा तास थांबलो होतो पार्किंगसाठी. म्हणजे एकदम पार्किंग पहिल्यांदा असं झालं होतं की फुल होतं आणि आता जाताना सुद्धा हळूहळू गाड्या चालल्यात. म्हणजे 11 वाजले तरी इतकी गर्दी आहे, बापरे. मला वाटतंय संडे असल्यामुळे आणि त्यातलं तर समर आहे नाही का, त्यामुळे लोक शॉपिंगला वगैरे सुट्टीला वगैरे येतात तर येत असतात इथं. छान आम्ही डिनर केलं. उशीर झाला होता, आम्हाला वाटलं गर्दी नसणार आहे, पण नाही, गर्दी आहे. आता संडेला आम्ही काही मॉलमध्ये येणार नाही असं ठरवलं आहे. आता वीकडेजमध्ये येऊ आता. चला तर आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथे थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओत. धन्यवाद.